या सगळ्या गोष्टीबद्दल कुठेही समाधानकारक उत्तर अशी काय महाराष्ट्रातल्या जनतेला मिळाली नाही. बरं, कर्ज माफी करणार होते त्याच्याबद्दल कुठे वाच्यता नाही. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार होते त्याच्याबद्दल कुठेही वाच्यता नाही. कधी देणार, काय देणार याच्याबद्दल कुठे काही नाही. उलट लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा आता वर्गवारी केली जाते, त्यांची कागदपत्र तपासली जाणार. म्हणजे तुम्ही मतं घेताना सरळ जे काय करायचं ते केलं आणि आता माझ्या बहिणींना तुम्ही या तपासणी करणार, तुमची कागदपत्र तपासा, पण त्याच्यापेक्षा नको ती योजना असं म्हणण्याची वेळ या बहिणींवरती येते की त्यांच्या आत्महत्या या सुरूच आहेत. नागपूरमध्ये दंगल झाली, मी या विषयात बोललो होतोच की बऱ्याच वर्षांनंतर शांत असलेल्या नागपूरमध्ये जातीय दंगल झाली. खरं म्हणजे आम्हाला आता असा संशय येतोय की एकूणच मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात केविलवाना, तारेवरची कसरत त्यांना करायला लागते. पण ज्यांच्या मनामध्ये अजूनही मुख्यमंत्री पदाची जे काही कोंब फुटलेले आहेत नको तिथे त्या खुर्चीसाठी